दिवसभर नेहमी सक्रिय आणि उत्साहित असायचे. त्यांच्या आणि आमच्या प्रेमाचे काही सीमा नव्हती. ती नेहमीच प्रत्येक व्यक्तींबद्दल खूप काळजी घेणारी आणि प्रेमळ होते. आणि मी माझ्या पूर्ण कुटुंबात एकमेव मुलगी असल्यामुळे माझा सर्वात जास्त लाड करणारे म्हणजे माझे बाबा. मी जेव्हा 2 वर्षाची झाली तेव्हा माझे बाबा मला किराणा दुकानात न्यायचे आणि तिथे मी गिऱ्हाईक जर असले तर मी त्यांना गिऱ्हाईक नाही करू द्यायची, तर ते मला साखरेच्या कोटीत टाकायचे. आणि जर मी साखर त्याच्यातून बाहेर फेकली तर माझी आई चहाचा डबा घेऊन संध्याकाळी यायची. तेव्हा आई रागवायची की हे काय करताय बाई. तर माझे बाबा तिला बोलायचे की करू दे, ती लहान आहे, करू दे, ती लहान आहे. जेव्हा मी 5 वर्षाची झाली तेव्हा माझ्या बाबांनी माझा 5वा वाढदिवस हा खूप कष्टाने एकदम मोठा केला आणि माझ्या पूर्ण गावाला बाबांनी पंगत दिली. आणि जेव्हा माझे बाबा एक दिवस असा आला की माझे बाबा आम्हाला सोडून गेले, तेव्हा आम्ही ठरवलं की बाबाच्या रूपात आम्ही विठ्ठलाची मूर्ती उभारावी. आणि ते मंदिर उभारताना आम्हाला बाबाचे एक पायाची हार दिसली आणि ती जी हार आम्ही वापस तिथे ठेवल्यामुळे आम्ही घरी आणली ते. आणि तिथे आम्ही रोज पूजा करत असतो. म्हणून हे बाबाची खूप मोठी आठवण म्हणून आम्ही जपून ठेवलेली आहे. आता तुम्ही माझी घरी यायचा तर तुम्ही बघू शकता की बाबाची ही हार आमच्या देवघरात ठेवलेली आहे आणि आम्ही दरवेळेस तिथे पूजा करतो. म्हणजे हे आम्ही बाबाचे खूप मोठे प्रेमच समजा आहे. धन्यवाद.